जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगे सध्या जुन्नर शहरातल्या वन विभागाच्या गेस्ट हाऊसला पोहोचलेत आणि या ठिकाणी काही वेळ गेस्ट हाऊसला विश्रांती घेऊन ते किल्ले शिवनेरी गडावरती जाणार आहेत। किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प जरांगे करतील आणि यानंतर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं पुन्हा मार्गस्थ होतील। काल मध्यंतरी आंदोलन उपोषण देखील मनोज भाऊने केलं, परंतु त्यावेळेस 3 महिन्याची मुदत राज्य सरकारने मागितली, ती देखील मुदत दिली होती। परंतु ती मुदत संपून गेल्यानंतर अनेक दिवसापासून सरकार चालढकलपणा करत होतं आणि म्हणून मनोज भाऊंना मुंबईला मी येणार म्हणून मुंबईला जाण्यासाठी हजारो बांधव, आज तुम्ही बघितलं तर लाखो बांधव हजारो गाड्या घेऊन आज आम्ही मुंबईला जातो आणि ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही। आज काल जर जे अधिकारी त्यांनी हे केलं की बाबा इथं जागा देत नाही आम्ही, पण नंतर न्यायदेवतेने आम्हाला एक दिवस जागा दिली। निश्चित आम्हाला जायला सुद्धा एक दिवस जातो पोहोचतो का नाही सांगता येत नाही, त्यामुळे निश्चित पुन्हा न्यायदेवत सुद्धा आम्हाला जागा वाढून देणार आहे। फक्त या ठिकाणी मला एकच म्हणायचं, या जन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना यांच्या भूमीयांना ते आवाहन करायचं देवेंद्र फडणवीसला की तुम्हाला एक सुदबुद्धी देऊ आणि तुम्हाला आम्हाला पोहोचायचं, तुम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।